यांच्या संकल्पनेतना आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली कित्येक वर्षाचा अखंड परंपरा या क्रिकेट स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा आज रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। स्पर्धेचं आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक मैदानावरती तिसरा पाहायला मिळतोय, तो 2 विजयी संघांमध्ये। गोलंदाजीच्या आक्रमणावर आशिष मेहरोल या गोलंदाजाची वर्णी लागते। अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडून अर्थात सलामीची विनीची जोडी रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाची पाहायला मिळत आहे। सूरज करकरे आणि सूरज करकरेच्या साथीला अभिषेक बाईत नॉन स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं कंपल्सरी मॅन्डेटरी षटक हाताळण्यासाठी आशिष मेहरोल वरती जबाबदारी दिली जाते, ती अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडून। पहिल्या सामन्यामध्ये भेदक गोलंदाजी अर्थात दाहकता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले होते आणि तोच गोलंदाज यावेळी पहिलं षटक हाताळण्यासाठी जोखीम आहे या षटकामध्ये आणि ती जोखीम पत्करीत आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। आशिष मेहरोल स्ट्राइक यांच्या दिशेने सूरज तर नॉन स्ट्राइकवरती अभिषेक ही सलामीची विनीची जोडी रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाची। पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट, लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, पॉइंट क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र एकेरी धाव ही सूरजच्या खाती नोंदली जात आहे। सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी। नाममात्र 1 धाव धावफलकावरती डाबाला सुरुवात होताना दिसतंय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाच्या बाजूने। राईट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसलाय, मिड ऑफ वरचा क्षेत्ररक्षक त्या अगोदर डीप एक्स्ट्रा कव्हर वरना क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, यशस्वी झेल म्हणावं लागेल। डीप एक्स्ट्रा कव्हर वरना चेंडू टलवायचा प्रयत्न, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण आणि पहिला मोहरा टिपला जातोय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाचा। अंदाज न घेता मोठा फटका खेळण्याचा आताताईपणा अर्थात अभिषेकला नडला जातोय आणि पहिल्या गड्याच्या रूपात भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय ते अभिषेक या खेळाडूला 0 या धावसंख्येवरती। नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय अर्थात क्रिकेटमधील महत्त्वाची जागा नंबर 3 वरती मनसूर कुरेशी याची वर्णी लागताना दिसतंय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाकडून। क्षेत्ररक्षण पाहिलं मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट दिसतोय। गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक, एक डीप एक्स्ट्रा कव्हर वरती तर दुसरा वाईटिश लॉंगन वरती। आशिष पंचांच्या डाव्या साइडने कॉमेंट्री बॉक्स एंड करणार राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये उलट दिशेने जाऊन झेल टिपण्याचा अंदाज यावेळी अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकताना आपल्याला पाहायला मिळतोय। धोक्याची घंटी वाजली होती मात्र झेल मायभूमीला स्पर्श झाला आणि सुटकेचा निश्वास पाहायला मिळाला असेल फलंदाजाकडून। सांघिक धावसंख्या ही नाममात्र 2 धावा एका गडीच्या मोबदल्यात। आशिष अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू स्वीपर कव्हरला फटका निघतोय, कुठेही सुसंधी नव्हती क्षेत्ररक्षकाला, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चेंडू निघालाय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, 4-4-4 चौकार। आघाडीचा फलंदाज सूरज यावेळी हात खोलताना दिसतोय, बॅकफुटला गेलाय आणि चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला, सुरेख फटका।
यावेळी चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या चेंडूवरती. यावेळी सूरजला बहुधा माघारी परतावं लागतंय. बॅटची किनार घेतोय. एसटी रक्षकाचा सहारा मिळताना दिसतोय आणि विकेट नंबर 2 मैदानावरती पाहायला मिळतंय. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी सागर सूरज बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धेत गिरीश करंगुटकर मित्रमंडळ कर्ली आणि JRD मित्रमंडळ कर्ली यांच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. त्यांचाही खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करत आहोत. श्री रुपेशजी मळेकर यांच्या शुभेच्छा. रुपेशजी मळेकर आपलंही खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपण पाहतोय श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित भव्य दिव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. नवीन फलंदाज महेश शेनवणकरची पावलं मैदानाकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. चपळाईने एकेरी धाव यावी पूर्ण केली जाते. हरणाच्या चपळाईने आणि एकेरी धाव संख्येने महेश शेनवणकर आपलं खातं उघडतोय. संघिक धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 7 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होताना दिसतंय. अतिशय किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आशिष मेहरुल या गोलंदाजाकडनं. अर्थात कमी धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. डावाची सुरुवात सावध थोडीशी संयमी पाहायला मिळत आहे. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ दोन्ही संघ जर पाहिले तर पहिल्या सामन्यांमध्ये विजय संपादन केलाय. आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला असेल. मात्र या सामन्यामध्ये कुणाचं पारडं जड होईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. महेश शेनवणकर आणि मनसूर कुरेशी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. मधल्या फळीतील जोडी मैदानावरती अर्थात कामगिरी उंचवावी लागेल. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना अपेक्षित धाव फलक उभा करावा लागेल. प्रतिस्पर्धी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाविरुद्ध. मिडबावचं ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपण पाहतोय. आजच्या रचनेमध्ये एक संघ आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि तो संघ 4 संघांमधनं कुठचा संघ असेल जो या स्पर्धेची सेमीफायनल गाठेल, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम कोल्हापूर विकी पुजारे यावेळी सज्ज होताना दिसतोय. विकी पुजारे हा गोलंदाज पाहिला तर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कसं असलेलं विकी पुजारे त्याच्या समोर उभा टाकतोय. व्यावसायिक क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव महेश शेनवणकर अर्थात घुंगरू या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. आज पूर्णपणे विश्वास असेल, आशा अपेक्षा असतील रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाकडनं. जर महेश शेनवणकर मैदानावरती स्थिरावला एक मोठा धावफलक गाठण्याचा प्रयत्न असेल रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाचा. पंचांच्या डाव्या साईडने दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला चांदाटू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. तो नाममात्र 8 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण हे सीमारेषेजवळ विखुरलं गेलंय. अर्थात वायडेश लॉंग ऑन त्याचबरोबर मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला हे ऑन साइडला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉस चेंडू रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमलेला घरंगळत जातोय डीप पॉइंट पर्यंत. अर्थात फेकी येते स्ट्राइक एंडच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसत आहे आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. तो नाममात्र 9 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. स्ट्राइक एंडच्या दिशेने यावेळी मनसूर कुरेशी हा उजव्या शैलीचा फलंदाज असेल तर उजव्या शैलीचा गोलंदाज अर्थात कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा विकी पुजारे हा कल्पवृक्ष एंड कडनं आपल्याला सज्ज होताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीवरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. अर्थात अंदाज चुकला जातोय फलंदाज मनसूर कुरेशी कडनं. चेंडू निर्धाव गणला जातोय विकी पुजारेच्या गोलंदाजीवरती. अर्थात आत्मविश्वासाने धेटाईने सामना करावा लागेल तो फलंदाज मनसूर कुरेशी याला.
धावसंख्या स्थिरावली. नाममात्र 9 धावा 2 गडींच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय या सामन्यामध्ये रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ. यावेळी फटका फसलाय. पॉइंट क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. साधा सोपा लॉलीपॉप झेल पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवताना दिसतोय आणि विकेट नंबर 3 मैदानावरती पाहायला मिळतोय. मनसूर कुरेशी बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज विक्रम कांबळे मैदानात पावले टाकताना दिसतोय. सुरुवात अडखळत रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ दुसरा सामना खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये विजय, मात्र ती सुरुवात समाधानकारक म्हणता येणार नाही. नाममात्र 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हा डावाची सुरुवात पाहायला मिळते. महेश चनवणकर नॉन स्ट्राईक एंडवरती, त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज विक्रम कांबळे उजव्या शैलीचा. गोलंदाज यावेळी सफलता प्राप्त करतोय. आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल विकी पुजारे, राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लीप मध्ये ऋतांशु पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती ताबा मिळवतोय. धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसतंय. अर्थात विक्रम कांबळे एकेरी या मोठ्या धावसंख्येने आपलं खातं उघडेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. धावसंख्या स्थिरावली. नाममात्र 9 धावा 3 गडींच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ. उजवेष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक येतोय. एक साधा सोपा लॉलीपॉप झेल विसावला जातोय आणि चौथा गडी बाद होतोय. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ मैदानावरती जणू बाद होण्याची शृंखला पाहायला मिळत आहे. कुठच्याही फलंदाजाला स्थिर सावर व्हायला देत नाही अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. नवीन फलंदाज मैदानावरती प्रकाश पराडकर. ज्या प्रकाश पराडकरला फलंदाजीमध्ये प्रकाश टाकावा लागेल मैदानावरती. चौथा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाचा नाममात्र 9 या धावसंख्येवरती. महेश चनवणकर याला साथ देण्यासाठी प्रकाश पराडकर, संयम, त्याचबरोबर आक्रमकता, लोकल बॉय देवगड मधील हा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि आज नक्कीच देवगड नगरीचं लक्ष लागून राहिलेलं असेल या सामन्यावरती. प्रकाश पराडकर कशा प्रकारे फलंदाजी करेल. संघ यावेळी थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ यावेळी पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय विकी पुजारे आणि शिकार प्राप्त करताना दिसतोय. प्रकाश पराडकरला माघारी परतावं लागतंय. म्हणजे 5वा गडी बाद. बॅक टू द पॅव्हलियन. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडभाव भव्य दिव्य डे नाईट ओहराम क्रिकेट स्पर्धेची आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील सामना क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 विजयी संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. नाणेफेक जिंकली अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला. आतापर्यंत 5 गडी बाद होत आहेत आणि नाममात्र 9 अशी धावसंख्या पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त. नाममात्र 9 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात महेश चनवणकर आणि महेश चनवणकरला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज दिनेश गावकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक क्रिकेटमधील एक मोठं नाव. कित्येक स्पर्धा दिनेश गावकरने आपल्या फलंदाजीने गाजवल्या आणि कित्येक स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी कित्येक
बक्षिस ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तो दिनेश गावकर यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. प्रयत्न करावे लागेल, संघर्ष करावा लागेल. वर्तमान काळामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागेल ती रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला. 2 षटकं पाहिली. 2 षटकांमध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचा बोलबाला पाहायला मिळतोय. गोलंदाज कंबर कसतायत आणि त्या गोलंदाजांच्या समोर फलंदाज नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. आशिष मेहरुल उजव्या ष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. महेश चनवणकर अर्थात फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सापळा पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आशिष मेहरुलच्या गोलंदाजीवरती. 2 षटकं तिसरं षटकाचा खेळ सुरू होतोय. आशिष मेहरुल व्यावसायिक क्रिकेटमधील एक मोठं नाव, कित्येक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आणि त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचा तोलामोलाचा खेळाडू महेश चनवणकर. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि जोपर्यंत फेकी होईल एकेरी धाव महेश चनवणकरच्या खाती जमा होताना दिसतंय. आणि बऱ्याच वेळानंतर जी रेंगाळलेली धावसंख्या होते यावेळी मात्र ते दुहेरी अंकात 10 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 10ला 5 प्रथम फलंदाजी करतोय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ. सामना 6 षटकांचा, त्यामधील तिसरं षटक. आशिष मेहरुल क्षेत्ररक्षणाची सजावट करताना दिसतोय. यावेळी मात्र 38 सर्कलच्या आतमधनं क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगनवरती तैनात केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक सापळा आपल्याला पाहायला मिळाला आशिष मेहरुलच्या गोलंदाजीवरती आणि तो चेंडू विसावतोय कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि दिनेश गावकरला माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 6. नवीन फलंदाज मैदानावरती देवगड तालुक्यातील उभरता सितारा म्हटलं तर वावगं ठरणं नाही. केतन तिर्लोटकरची पावलं मैदानाकडे पाहायला मिळत आहेत. मैदानावरती काय घडतंय बिघडतंय याचा थांग पत्ता लागत नाही. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला आतापर्यंत 6वा गडी बाद झालाय, तो अवघ्या 10 या धावसंख्येवरती. गोलंदाजीमधील वेदकता पाहायला मिळाली अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं. आशिष राईट अप ओव्हर द विकेट. उजव्या ष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला दिसत नाही. अर्थात आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त असं अपील पाहायला मिळत आहे. पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर एम्ब्रोस अल्मेडा आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर सुशील शेडगे, मिस्टर उमेश मांजरेकर, मिस्टर मंगेश धुरी असं स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा. गेली कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आपल्याला हे पंच पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. आपल्या गोलंदाजीवरती रोखून धरले. अचूक गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न आशिष कडनं. या विकुंडलींवरचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणं नाही. चेंडू पडल्यानंतर उसळताना दिसतोय. चेंडू चकवतोय फलंदाजाला केतन तिर्लोटकरला आणि या चेंडूवरती केतनकडे कुठचंही उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आशिष मेहरुलच्या गोलंदाजीवर. यावेळी हलक्यात चेंडू टॅप केला जातोय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. डीप पॉइंट वरना क्षेत्ररक्षक अडखळतोय. चेंडूवरती प्रयत्न करताना दिसतोय ताबा मिळवण्यासाठी. विलंबाने फेकी होत आहे आणि झालेल्या विलंबाला दुसरी धाव इथं पाहायला मिळत आहे, ती रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि प्रथम फलंदाजी करताना रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात.
कित्येक वर्षांची अखंड परंपरा असलेली ही रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावची क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गाच्या इतिहासातील आतापर्यंत पाहिली ते सगळ्यात मोठी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरी रचने आपण अनुभवतोय। 3 षटकांचा खेळ समाप्त। अवघ्या 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय। रश्मी 11 मेडबाव क्रिकेट संघ आणि फलंदाजीची जबाबदारी महेश चंदवनकर आणि महेश चंदवनकरच्या साथीला केतन तिर्लोटकर हा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय। अजूनही 3 षटक निम्मा षटकांचा खेळ बाकी असेल। येणाऱ्या 3 षटकांवरती महेश चंदवनकर केतन तिर्लोटकरला साथीला घेत किती धावांचं योगदान देतोय आणि किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघासमोर उभं केलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील। गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय। गोलंदाजीच्या आक्रमणावर अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं योगेश म्हात्रे हा गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। पहिली 3 षटक अचूक लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली, अचूक दिशा पाहायला मिळाली आणि या गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे रोखून धरलाय, बॅकफुट वरती ढकललाय रश्मी 11 मेडबाव क्रिकेट संघाला। मात्र कुठच्या तरी फलंदाजाला उचल खावी लागेल, एका बाजूने किल्ला लढवावा लागेल, आत्मविश्वास जागा करावा लागेल। कारण क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावं लागेल। आतापर्यंत 6 गडी बाद झाले, त्या 6 खेळाडूंकडे आत्मविश्वास हा पाहायला मिळाला नाही। अर्थात चेंडूंचा अंदाज न घेता मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला, परिणामी इथं मात्र खेळाडूंना माघारी परतावं लागलंय। आता इथून मोठी जबाबदारी असेल महेश चंदवनकरच्या खांदी की इथून संघ यावी संकटात पाहायला मिळतोय। परिस्थिती प्रतिकूल आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला अनुकूलता निर्माण करावी लागेल, ती रश्मी 11 मेडबाव क्रिकेट संघाला। कल्पवृक्ष एंडकडनं योगेश यावी पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट। हलक्यातनी चेंडू टोलवला जातोय, चेंडू पडतोय नो मॅन लँड्स मध्ये। एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची फेकी होईल, चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव पूर्ण करताना दिसतोय महेश चंदवनकर। स्वतःकडे स्ट्राईक राखतोय कारण आत्मविश्वास हा पाहायला मिळतोय तो महेश चंदवनकरचा। 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय। 14-6 गड्यांच्या मोबदल्यात 14-6 प्रथम फलंदाजी करताना रश्मी 11 मेडबाव क्रिकेट संघ। फुलरलेनचा चेंडू उजव्या ष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय, मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक अडखळतोय आणि या संधीचा फायदा उठवत एक संयमी फलंदाजी पाहायला मिळतंय। या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 4 धावा खर्च होताना दिसत आहेत। संघिक धावफलक 2 ने पुढे सरकलाय, तो 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात। आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न असेल महेश चंदवनकर आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ही महेश चंदवनकरला आपल्याकडे राखावी लागेल। कारण व्यावसायिक क्रिकेटमधील मोठा प्रदीर्घ अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी, कित्येक मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली, कित्येक संघांना संकटातनं बाहेर काढलं, ती संकटमोचक फलंदाजी करावी लागेल। तर दुसऱ्या बाजूने जी आघाडी मिळवली आहे यावेळी उजव्या ष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय, झेलाचा अंदाज चुकताना दिसतोय। अर्थात इथं मात्र झेल सुटताना पाहायला मिळाला महेश चंदवनकरचा। थोडीशी निराशा पाहायला मिळतंय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं। जो दबाव होता तो दबाव अजून वाढवण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली मिड विकेटवरच्या। 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, 18-6 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय योगेश म्हात्रे गोलंदाजीच्या आक्रमणावर अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं। कल्पवृक्ष एंडकडनं योगेश म्हात्रे, उजव्या शैलीचा गोलंदाज आणि उजव्या शैलीचा फलंदाज महेश चंदवनकर। वेगवान चेंडू होता डाव्या ष्टीवरती, अर्थात चेंडू येतोय लॉंग लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, संरक्षण पाहायला मिळतंय, फेकी अचूक होताना दिसत नाही, परिणामी एकेरी धाव यावी पूर्ण केली महेश चंदवनकरने। एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय, 19-6 गड्यांच्या मोबदल्यात। एकेरी दुहेरी धावांवरती भर देताना दिसतोय महेश चंदवनकर। केतन तिर्लोटकर यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल, मॅन फ्रॉम तिर्लोट देवगडचा हा खेळाडू आणि आज लक्ष असेल या सामन्यावरती केतनच्या फलंदाजीकडे।
फुलरलेनचा चेंडू वेग भन्नाट होता, अचूक दिशा पाहायला मिळाली. वाईडिश यॉर्कर करण्याचा प्रयत्न योगेश म्हात्रेचा यावी सफल होताना दिसतोय. चेंडू चकवतोय केतन तिर्लोटकरला, निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय. ती गोलंदाज यावी योगेश म्हात्रेच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या सिरावली 19-6 गडी बाद. यावेळी उजव्या यष्टीवरती शेपल होतोय, चेंडू फेकून दिलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सडक पर कडक बेधडक षटकार. अतिशय देखणा फटका म्हणावा लागेल केतन तिर्लोटकरच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. थोडासा शफल झाला, उजव्या यष्टीवरती आपल्या फटकांसाठी जागा निवडली आणि सरळ चेंडू भिरकावून दिलाय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एका मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक वेगाने बदललाय. पाव शतक फलकावर लागतंय 25-6 गाड्यांच्या मोबदल्यात. पंचांचा इशारा आलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल. जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील. ते रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी. सामना 6 षटकांचा, त्यामधील 5वं षटक. अर्थात बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा आलाय कॉमेंटर बॉक्सच्या दिशेने आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर गोलंदाज पाहायला मिळतोय विकी पुजारे. यावेळी विकी पुजारे ऑन हॅट्रिक गोलंदाज असेल, कारण या अगोदरच्या षटकामध्ये 5व्या आणि 6व्या चेंडूवरती गडी बाद केले होते. सलग 2 गडी बाद केले होते आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती जर गडी बाद झाला तर या स्पर्धेतले हॅट्रिक पाहायला मिळेल. अर्थात पाहावं लागेल ऑन हॅट्रिक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राहिला असेल तो महेश चंदवनकर आणि त्याच्या साथीला केतन तिर्लोटकर. केतन तिर्लोटकरच्या बॅटमधनं मोठा फटका पाहायला मिळाला. आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल. बाहुस्फुरण होताना दिसतील केतन तिर्लोटकर या खेळाडूचे. पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर बाहेर वळसा घेताना दिसतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर. अतिरिक्त धाव पाहायला मिळतोय विकी पुजारीच्या गोलंदाजीवरती आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 26-6 गडी बाद. जो धावफलक रुसून बसलाय तो धावफलक बोलका करावा लागेल महेश चंदवनकर आणि त्याच्या साथीला केतन तिर्लोटकर. यावेळी मोठा फटका मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. झेलाचा अंदाज चुकला जातोय क्षेत्ररक्षकाकडनं आणि दुसऱ्या धावेकडे मोर्चा वळवलाय केतन तिर्लोटकरच्या साथीने. 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. या दोन्ही फलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त अवलंबून असेल रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी आणि या 2 फलंदाजांमध्ये जर भागीदारी पाहायला मिळाली, मोठे फटके अधूनमधून पाहायला मिळाले तर नक्कीच एक सन्मानपूर्वक धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5वा. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. अर्थात एक स्वीपर कव्हर वरती दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेग वरती. यावेळी शफल झालाय उजव्या यष्टीवरती. चेंडू टोलवला जातोय शॉर्ट फाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि इथं मात्र नक्कीच सुटकेचा निश्वास सोडलेला असेल महेश चंदवनकरने. अर्थात 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत आहेत. या पुढील चेंडू असेल फ्री हिटचा, म्हणजे उघडा डोळे पहाणे चेंडू फ्री हिट आणि स्ट्राइक एंडच्या दिशेने केतन तिर्लोटकर, ज्याच्या बॅटमधनं एक मोठा फटका पाहायला मिळाला. लोकल बॉय यावेळी स्ट्राइक एंडच्या दिशेने असेल केतन तिर्लोटकर. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरचा अंदाज फसला जातोय. अर्थात चेंडू शरीरवेधी पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय लेग बाईट्स. एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 31-6 गड्यांच्या मोबदल्यात. 2 विजयी संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला अवधूत स्पोर्ट कणकवली तर दुसऱ्या बाजूला रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ.
सुरुवातीपासून गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, रोखून धरलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय आणि विकेट टेकिंग गोलंदाजी. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अर्थात रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार लागली तर आबाद नाहीतर बर्बाद असं चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न महेश चंदवरकर कडनं. 32-6 गड्यांच्या मोबदल्यात बाईच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळत आहे रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाकडनं. तीन चेंडूंचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या आक्रमणावर विकी पुजारे अर्थात कोल्हापूर मधील हा खेळाडू आणि डाव्या उजव्या बाजूला चेंडू वळवण्याचं कसब असलेला. यावेळी उजव्या श्रीवरचा चेंडू बॅकफुटला जातोय, बॅकफुट पंच पाहायला मिळतोय, एकेरी धाव त्याचबरोबर दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळाला केतन तिर्लोटकरचा आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय 34-6 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण लढत म्हणावी लागेल, सलग दुसऱ्या विजयाची नोंद कुठच्या संघाकडनं पाहायला मिळेल, विजयाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडेल या सामन्यामध्ये हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 34-6 गड्यांच्या मोबदल्यात कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीवरचा चेंडू अर्थात कमजोर फटका, पॉइंट क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि विकेट नंबर 7 7वा गडी बाद होतोय. अखेरच्या क्षणी विकी पुजारे केतन तिर्लोटकरला मगर मिठीत घेताना दिसतोय आणि 7वी सफलता अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानावरती विपुल पवारची पावलं वळताना दिसत आहेत. थोडा उशिराने फलंदाजीसाठी निमंत्रित केलं जात आहे. अर्थात विपुल पवार ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता, सातेरी कर्लीचं मैदान याच खेळाडूने दणानून सोडलं होतं, अर्धशतके खेळी केली होती. आज मात्र त्या खेळीची अति आवश्यकता असेल रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला. यावेळी चेंडू उजव्या स्टीज वर पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय, चकवतोय विपुल पवारला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं, अर्थात षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. षटक क्रमांक 5 समाप्त झालाय आणि प्रथम फलंदाजी करताना रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ 34-7 गडी बाद हा धाव फलक पाहायला मिळतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली विपक्ष रश्मी 11 मिडबाव ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय. सुरुवात समाधानकारक झाली नव्हती, अर्थात सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज आघाडीचा बुरुज ढासळला गेलाय आणि गोलंदाज प्रभावी ठरताना दिसत आहेत. एक नियंत्रित मारा पाहायला मिळाला अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं आणि शेवटपर्यंत हे रोखून धरलंय 5व्या षटकापर्यंत. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक. आक्रमण अपेक्षित असेल, आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल तो गोलंदाज यावेळी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं नेव्हिल पटेल, मॅन फ्रॉम सुरत. खूप लांबचा प्रवास करून आज ग्रीन पार्कच्या मिडबावच्या मैदानावरती पाहायला मिळतोय नेव्हिल पटेल. स्ट्रायकिंगच्या दिशेने महेश चंदवरकर, नॉन स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज विपुल पवार. क्षेत्ररक्षण पाहिलं, शॉर्ट फाईन लेग दिसतोय, फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक, पॉइंट मिड ऑफ दिसतोय 38 सर्कलच्या आतमध्ये. डावखुरा शैलीचा गोलंदाज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि यशस्वी झेल म्हणावं लागेल. सुरुवातीपासून पाहिलं तर एका झेलचा अपवाद, मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षण हे उच्च दर्जाचं पाहायला मिळालं अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं. 8वा गडी बाद होतोय महेश चंदवरकर यावेळी तंबूच्या आश्रयाला.
मैदानावरती झिशान खान ची पावलं मैदानाकडे पडताना दिसत आहेत. अर्थात वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आज परिस्थिती आहे इथं फलंदाजी करावी लागेल. एखाद दुसरा मोठा फटका निघाला तर नक्कीच ही धावसंख्या 40 वरती नेण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र इथून 60चा धाव फलक पाहायला जाणार नाही, तर इथून जेवढ्या धावा जमतील तेवढ्या धावांवरती लढाई करावी लागेल रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाला अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ विरुद्ध. शेवटचं षटक गोलंदाजीच्या आक्रमणावर नेव्हिल पटेल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. डावखुरी शैलीचा गोलंदाज आणि यावेळी पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट एंडने येईल झिशान खान साठी. लोअर फुलटा चेंडू येतोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक ताबा मिळवतोय. अर्थात एकेरी धाव पूर्ण होईल आणि एकेरी धाव संख्येने यावेळी झिशान खान आपलं खातं उघडताना दिसतोय. धाव फलक 1ने पुढे सरकलाय 35 गडींच्या मोबदल्यात. 35 रन्स लॉस ऑफ बाय 8 विकेट आफ्टर लास्ट ओव्हर प्रोग्रेस. नेव्हिल पटेल गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय आणि यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने विपुल पवार. नेव्हिल पटेल लेफ्ट आर्म अराउंड विकेट. मोठा फटका टोलवायचा होता, अर्थात संपर्क अचूक नाही झालाय. झेल खाली येतोय गोलंदाज नेव्हिल पटेल आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरेख झेल म्हणावं लागेल. यशस्वी झेल 9वा गडी बाद होतोय रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाचा. करणारा खेळाडू यावेळी मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय. शेवटची जोडी मैदानावरती आतापर्यंत 9 गडी बाद होत आहे. सांघिक धाव फलक पाहिला 35 कागदावरची नावं आज कागदावरती पाहायला मिळाले, मैदानावरती ती कृतीत घडताना पाहायला मिळाले नाही रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाकडनं. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारे षटक नेव्हिल पटेल डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज यावेळी लेफ्ट आर्म राऊंड विकेट एंड येईल. यावेळी अक्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय तो गलीच्या दिशेने एकेरी धाव निघेल. झिशान खान स्वतःवरती विश्वास दाखवतोय, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 36 गडींच्या मोबदल्यात. सामना 6 षटकांचा. आतापर्यंत सरासरी पाहिली तर 6 धावांची सरासरी पिछाडीवर संघ पाहायला मिळतोय तो रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघ. अर्थात जेवढ्या धावा होतील त्या धावांवरती लढाई करावी लागेल, फाईट करावी लागेल रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू सरळ वेध घेतोय मधल्या एसटीचा. मधली एसटी उद्ध्वस्त होताना दिसतंय, अर्थात फर्निचर उद्ध्वस्त होत आहे. सर्व गडी बाद होत आहेत. रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 36 धावा धावफलकावरती, म्हणजे दुसऱ्या इनिंग मध्ये 37 धावांचा पाठलाग करावा लागेल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये. हॅलो तरळे विपक्ष पेड नेम, स्ट्रायकर स्पेड नेम आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस के बॉस मध्ये आपण यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ असते टॉस संपन्न होईल. जरी कमी धावसंख्येचा सामना मी नेहमीच म्हणत असतो, कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. 37 धावांचा पाठलाग यशस्वी होतोय की 36 धावांचा बचाव केला जाईल रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाकडनं. काय घडतंय काय बिघडतंय, कुठचा संघ सलग दुसऱ्या विजयाची नोंद करतोय या सामन्यामध्ये एक सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती आवाज ऐकूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी समालोचक गोड आणि मंजुळ आवाज श्री अमोल जमदाडे सर यांचा आवाज ऐकूया. तर मी प्रदीप देऊलकर थोड्या वेळासाठी माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय. ऐकूया अमोल जमदाडे सर यांचा आवाज.
मंडळ तरळे विरुद्ध पेरनेम स्ट्रायकर पेडणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे यांचे शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. प्रतिष्ठानवर प्रेम करणारे मला वाटतं दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात. सन्माननीय स्वप्नील चिंदरकर कलमडगावचे उपसरपंच आहेत. त्याचबरोबर नितीन पवार हे कलमडगावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याचबरोबर सन्माननीय समर्थ कोकर, त्याचबरोबर सन्माननीय आदेश ओटवकर, त्याचबरोबर सन्माननीय नयन दळवी शासन ठेकेदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष असं स्वागत करतो आणि मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भाई नरे यांना सांगतो त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. ओके 1 मिनिट. दरवर्षी कणकवलीहून वेळात वेळ काढून आमच्या प्रतिष्ठानवर त्यांचं प्रेम दाखवण्यासाठी उपस्थित असतात स्वप्नील चिंदरकर. आणि कणकवलीत कोणतंही काम असो, स्वप्नील चिंदरकर असो, संदीप मेस्त्री असो, कधी रात्री किती वाजताही जरी आम्ही फोन केला तरी हक्काने धावून येणारी माणसं आणि आमच्या प्रतिष्ठानावर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय स्वप्नील चिंदरकर यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप सर, धन्यवाद अमोल सर. नमस्कार. परत एकदा देव बरे करो म्हणता आजच्या दुसऱ्या रजनीमधली ही तिसरी लढत 38 धावांचो 37 धावांचो पाठलाग करताना अवधूत स्फोट कणकवली संघ आणि पहिल्याच चेंडूवर एक नाकार मुटको डायरेक्ट चंद्रार पावळेचा पाणी 5 टाक RPM षटकार धावसंख्येची सुरुवात. दुसरा चेंडू परत एकदा आडवी बॅट करण्याचा प्रयत्न, पूल मारण्याचा असफल प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नव्हतो. सुमित ढोंगडे आणि मनीष कोळेकर ही सलामीची जोडी. दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर हुसेन शेख. मुंबई चेंबूरचो हो दर्जेदार गोलंदाज, पण यावेळी दर्जा थोडस विचारलेलो. फुलटॉस चेंडू, माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. RPM सिक्सर. सुमित डोंगरे पारगावचा हो खेळाडू, रायगड प्रीमियर लीग गाजवल्यानंतर थोडस आत्मविश्वास नक्की दुणावलेलो खेळाडू. अजून एक लोअर फुल टॉस मिडॉनच्या दिशेने कॅरेबियन स्टाईल मध्ये क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, एकाचा रूपांतर दुसऱ्या रनसात आणि या 2 रनसांची धावसंख्येतलो बदल. 14 हो धावफलक. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये, एक लॉंग ऑफच्या दिशेने, एक मिडॉनच्या दिशेने आणि बाकीचे सगळे सर्कल मध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट फॉरवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन. यावेळी मिड ऑनचा खेळाडू लॉंग ऑनच्या दिशेने जाताना आणि लॉंग ऑफचा खेळाडू मिड ऑफ वर सर्कलच्या आतमध्ये. ही रणनीती हुसेन कडसून. धावांची पुंजी खूपच कमी, 37 धावांचा पाठलाग. रश्मी 11 मिडबाव संघ एक दर्जेदार मातब्बर ताकदवान तुल्यबळ संघ, व्यावसायिक संघ मात्र आज केली निराशा. हे म्हणजे पवार साहेबांनी अगदी खूप
मानान सन्मानान ह्यो संघ या स्पर्धेत उतरवलो, पण अनपेक्षितरित्या या संघाक लागलेली गळती म्हटल्यानंतर सुद्धा त्याका एक वेगळा मानाचा स्थान असा आमच्या कोकणात शिवरात्रीपासून प्रत्येक तुळशीमध्ये लावली जातात ती गळती, आणि त्या गळतीसाठी सुद्धा काही वैज्ञानिक कारणं सुद्धा असत. पण आज मैदानावर रश्मी 11 मिडबाव संघाच्या बॅटरने केलेली हाराकिरी, ज्याका सुद्धा मालवणीमध्ये गळती म्हटली जाता, 36 यो धावफलक 6 ओव्हरीमध्ये आणि 37 पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत 15 धावा बिनबाद ही आक्रमक सुरुवात. सुमित डोंगरेचे 2 षटकार आणि वैयक्तिक 15 ह्यो धावफलक. खूपच कमी पुंजी या मॅच मध्ये वाचवण्यासाठी पण एक चमत्कार करूचो लागतलो. रश्मी 11 मिडबाव संघ हो चमत्कार यापूर्वी सुद्धा या संघान केलेलो. एकापेक्षा एक माहीर शातीर खेळाडू या संघात. एखादी कडक ओव्हर, एखाद दुसरी विकेट, गुच्छामधले विकेट, मेडन चेंडू हे खूप गरजेचे. दुसऱ्या बाजून अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा जर विचार केलो तर एकेरी दुहेरी धावांनिशी सुद्धा ह्यो सामनो अगदी सहज घेऊन जाऊ शकतात अशा मजबूत स्थितीमध्ये हो संघ. पहिल्या फेरीचे एक सामनो आपले जिंकलेले हे 2 संघ एकमेकांच्या समोर. दुसऱ्या फेरीत ही दावेदारी अजून थोडी भक्कम करून क्वार्टर फायनल साठी आपली दावेदारी सज्ज करण्यासाठी ह्यो सामनो दोघांसाठी महत्वाचो. गांगेश्वर तळेरे आणि पेरनेम स्ट्रायकर्स पेडणे या दोन्ही कॅप्टनला विनंती असा टॉस साठी जरा शेंदूर मारून सज्ज राहा. नाणेफेकीसाठी कासरे सोडूचो येळ झालेलो असा. बॅटर चॉईस पॉवर प्ले झिशान खान यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, मालाड एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. बॅटर चॉईस पॉवर प्ले साठी 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये. एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन, एक लॉंग ऑन आणि एक डीप पिन विकेट. बाकी सगळे पहिल्या आखांड्यावर सर्कल मध्ये. झिशानचो हे चेंडू शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न, तटक्या पेचून जाणारो क्लीन बोल्ड दाखवणारो खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. पहिल्या विकेटचा पतन 15 रन्सावर 37 पाठलाग. थँक्यू. जिशान, तू सलग जर 3 विकेट घेतलं तर तुझ्यासाठी राजश्री पवार मॅडम कडसून 1000 रुपयांचा बक्षीस असा. पहिली विकेट तर जिशानने घेतली आणि जिशानचा वैशिष्ट्य असा, जेव्हा आपण जिशानचा कौतुक करतो त्याच्यासाठी बक्षिसा लावतो तेव्हा जिशानची कामगिरी अजून काकणभर सरस होता. ही मालाड एक्सप्रेस बघूया कशी धडाडतली ह्या ट्रॅकवर. पहिला स्टेशन तर घेतला, पहिली विकेट, पहिला नाव आणि आटक्याचो पेटको. बंपर कॅच ज्याका म्हटली जाता. आता कॅच म्हटल्यानंतर तुमका क्रिकेट आठवतला, पण बंपर कॅच हे आमच्या देवगड, मालवण, वेंगुर्ला किनारपट्टीवरचो एक शब्द असा. रापणीत जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त मासे गावतात तेव्हा त्याका बंपर कॅच म्हटला जाता. आणि ही पहिली विकेट सुमित डोंगरेची जणू काही संघासाठी बंपर कॅच. 37 पाठलाग, धावसंख्या स्थिरावली 15 रन्सावर. जिशान बॉलिंग मार्कवर सुनियो चेंडू हलकेच कट केलो. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. डिरेक्ट हिट गरजेची होती. काही इंचान ही डिरेक्ट हिट चुकलेली आणि 1 रन्सांची धावसंख्येत बदल. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज जेनिश ठाकूर, गुजरात राज्याचा एक दर्जेदार खेळाडू, सुरत वरसून या मैदानावर उतरलेलो. आपली स्वतःची सुरत आणि या मैदानावर आपल्या संघाची सुरत उजळण्याचा प्रयत्न करूचो लागतलो. जी सांचो चेंडू आखो टप्पो पडल्यानंतर थोडस आतल्या दिशेने वळणारो. अपील झाला पण या अपिलामध्ये थोडस उत्साह कमी दिसलो, आत्मविश्वास सुद्धा कमी दिसलो आणि त्यामुळे सुशील शेडगे सरांनी या अपील मध्ये जास्त इंटरेस्ट न दाखवलेलो. थोडासा आक्रमक अपील खूप गरजेचा होता, पण कदाचित ह्यो चेंडू ऑफ स्टंपला मिस करणारो. आणि एलबीडब्ल्यू साठी किमान 6 गोष्टी बघूचे लागतात विद इन द फ्रॅक्शन ऑफ द सेकंड. आणि 6 पैकी एक जरी गोष्ट विरोधात गेली तरी तो निर्णय बॅटरच्या फेवर मध्ये. स्थिरावली धावसंख्या 16 रन्सावर. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन रोलिंग रोलिंग रोलिंग. आरपीएम चौकार आणि या चौकारांची धावसंख्या 20 रन्सावर. फक्त 17 रन्सांची गरज.
ऍक्शन रिप्ले बघा. जे झिशान इतक्या खराब गोलंदाजीसाठी ओळखलं जाणार नाही. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट पिच जे का म्हटलं जातं. पुलचो फटको, फाईन लेग सीमारेषेच्या पहिलाडी. जिशान 2 ओव्हर मध्ये तू 4 विकेट जरी घेतलंस तरी तात्या लोके साहेबांकडून तुका 5,000 रुपयांचं बक्षीस. तात्या लोके उर्फ हरीश लोके साहेबांकडून जिशान तुझ्यासाठी बक्षिसांची खैरात. हरीश उर्फ तात्या लोके साहेबांकडून जिशान तू 2 ओव्हर मध्ये 4 विकेट जरी घेतलंस तरी तुझ्यासाठी 5,000 रुपये. जवळपास 1,1500चा काम झालेला असा. अजून 2,500 कमवचे बाकी असत. यापूर्वीच्या मॅच मध्ये एक आंब्याची पेटी तुका मिळाली बक्षीस. जणू काय या स्पर्धेत सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडे लागलेले. गणेश गाडी यांनी दिलेली एक आंब्याची पेटी आणि सध्याच्या काळामध्ये 1 डझन आंबे म्हणजे जवळपास 5,000 रुपयाचा व्यवहार. धावसंख्या 21 रन्सावर. सरदिसो पाठलाग, हलकेच अपील, पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. अजून एक सफलता झिशानच्या खाती, दुसरी सफलता. आणि या दुसऱ्या सफलतेनंतर धावफलक बदललेलो. 37 पाठलाग, 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावफलक. जिशानच्या नावावर झाली दुसरी विकेट. आणि जिशान जर एकूण 2 ओव्हरीच्या कोट्यामध्ये तू जर 4 विकेट घेतलंस तर तुझ्यासाठी 5,000 रुपयांचं बक्षीस. हरीश उर्फ तात्या लोके खास दुबई वरसून या बक्षीस दिला. आणि दुबई वरसून लोके साहेब खास स्पर्धा बघण्यासाठी हजर असत. लोके साहेब मनपूर्वक तुमचं स्वागत असा. इतक्या लांबचा प्रवास तुम्ही केलात. बरं, इतक्या लांबचा प्रवास केल्यानंतर तुम्ही लावलेली बक्षिसा सुद्धा अगदी दर्जेदार घसघशीत असो जे का मालवणी शब्द असा ती घसघशीत बक्षिसा लोके साहेबांचं. कोण होतलो या 5,000 रुपयांचं मानकरी ह्या तुमका माहिती असा, पण तो कधी होतलो ह्याची प्रतीक्षा असा. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली स्पर्धा. गतवर्षी या स्पर्धेच्या निमित्तानं काही जणांनी आपली इच्छा व्यक्त केलेली, खास करून पवार मॅडमनी, या स्पर्धेत 5 लाख रुपयांचा बक्षीस बघूचा. आणि आदरणीय भाईजी नरे, शैलेशजी लोके आणि रामेश्वर प्रतिष्ठानच्या सगळ्या सदस्यांनी या शिवधनुष्य आपल्या खांद्यावर उचलला. फक्त उचलला नाही तर त्या शिवधनुष्याक प्रत्यंच्या सुद्धा चढवली. आणि या वर्षीचा ह्या पहिला बक्षीस बघा, 5 लाख रुपये पहिला बक्षीस, 2.25 लाख रुपये दुसरा बक्षीस आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली स्पर्धा. राष्ट्रीय स्तरावरचे दर्जेदार समालोचक या स्पर्धेत तुमका बघूक मिळतले. आणि सोबत LED 30 यार्ड सर्कल या वर्षाचा वैशिष्ट्य. तिसरी ओव्हर, बॅटर चॉईस, पॉवर प्ले, पंचांचो इशारो, माफ करा, इम्पॅक्ट प्लेअरचो इशारो पंचांकडून. इम्पॅक्ट प्लेअरचो इम्पॅक्ट या सामन्यात किती होतलो. बॉलिंग मार्कवर मयांक मांगेला, अंधेरीचो खेळाडू या मैदानावर आपल्या संघासाठी तो जरी अंधेरीचो असलो तरी उजाळो निर्माण करूचो लागतलो. सगळ्यांच्या आशा असत या खेळाडूकडे, अपेक्षा असत. नजरा स्थिरावलेले या ओव्हर मध्ये मयांक काय करतलो त्याच्यावर पुढच्या ओव्हरीची गणिता. पाठलाग चालू असा 37 रन्सांचो. धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. पहिल्या ओव्हर मध्ये 15 रन, दुसऱ्या ओव्हर मध्ये 6 रन, टोटल झाली 21. आणि तिसऱ्या ओव्हरीचो हो नाक आपटलेलो आखूड टप्प्याचो चेंडू. पुलचो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. नशिबवान ठरलो गोलंदाज की या चेंडूवर फक्त 1 रन. महेश चेनवणकर बुमरो नाराज, हा काय करतस या इतको आखूड टप्प्याचो चेंडू. कोकणात जास्त पतंग उडवले जाणत नाही. पतंग उडवतात सुरत, अहमदाबाद, गुजरात मध्ये. पण तो पतंग उडवताना जर त्याचा तोल बांधताना चुकलो तर जसो पतंग नाक आपटता अगदी तसोच नाक आपटलेलो चेंडू. आणि त्यामुळेच कॅप्टन महेश नाराज असा गोलंदाज मयांकच्या या चेंडूसाठी. एकेरी धावेनिशी धावसंख्या 2-2. दुर्येचो डबल गेम जे का म्हटलं जाता. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 37 पाठलाग, डबल नेल्सन फिगर. अजून एक शॉर्ट पिच, आखो टप्प्याचो चेंडू. हलक्या त्याचा स्पर्श, पंचांचो काहीतरी इशारो इलो. जोपर्यंत फाईन लेग पर्यंत झाला क्षेत्ररक्षण. 2 धावेनिशी धावसंख्या 2 डझनावर. 2 डझन ह्यो आमच्या हापूस आंब्याचो व्यवहार असा. सध्या हापूस आंब्याची पेटी 1 डझनाची असा. काही वर्षांपूर्वी ती 2 डझनाची होती, त्याच्या आधी 4 डझनांची, त्याच्या आधी 5 डझनांची. पण हळूहळू हापूस आंब्याच्या पेटीतले आंबे कमी कमी होत चालले, कारण हापूस आंब्याक संपूर्ण जगात इलेला डिमांड असा. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर. 24 रन्सावर. आणि हो रिव्हर्स पुलचो फटको, ताकदवान फटको, सीमारेषेच्या पहिला अडी.
पंचांचो इशारो येता, बघूया काय येता. बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डोंगरा पार. आश्चर्य नवल की चमत्कार. आरपीएम षटकार. तीस धावा, 7 रन्सांची अजून गरज. अजून एक आखो टप्प्याचा चेंडू. या ओव्हर मध्ये मयांक मांगेलान वारंवार शॉर्ट पिच चेंडूवर जास्त लक्ष केंद्रित केलं. 2 धावेनिशी धाव संख्या 32-32. 37 पाठलाग, फक्त 5 धावांची गरज. आता मात्र प्रतीक्षा सगळ्यांची जिशानकडे. दुसरी ओव्हर येतली की नाही, कारण जिशानचे जवळपास 2500 कमायलेले असत, पण 2500 तसे मिळायचे नाही. जर 5000चो आकडो पुरो झालो तरच तुका 5000 मिळतले. आणि 5000 इंडियन करन्सी मध्ये अगदी सज्ज असत. नवीन कोरे करकरीत नोटी तुझ्या नावावर लिहिले. धाव फलक बघा, 32 धावा, 37 पाठलाग, फक्त 5 धावांची गरज. शेवटचा चेंडू घेऊन मयांक मांगेला बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकर यांच्या दिशेन आशिष मेहरुल. आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. गया, बाय बाय, टाटा, गुड बाय, खत्म. आरपीएम सिक्सर. आणि या षटकारांशी सामना समाप्त. 37 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करून अवधूत स्पोर्ट कणकवली संघ सेमीफायनल साठी जाण्यासाठी आपली दावेदारी क्वार्टर फायनल साठी अगदी भक्कम करताना. अभिनंदन अवधूत स्पोर्ट कणकवली आणि रश्मी 11 मिडबाव संघ. तुमका शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. समाप्त झाली 3री लढत, 3रो सामनो.